सिद्धी टेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅचचे गळे कसे कटिंग करायचे ते बघणार आहोत। त्यासाठी मी हा ब्लाउज पीस घेतलेला आहे। या काठाचे आपल्याला पॅच तयार करायचा आहे आणि हे अस्तर घेतलेला आहे। सगळ्यात पहिले आपण अस्तरवरती मागचा भाग कट करून घेणार आहोत। सगळ्यात पहिले आपल्याला रेष मारून अस्तर सरळ करून घ्यायचा आहे, कारण अस्तर खालच्या बाजूने क्रॉस असतं। आता इथून वरती आपल्याला पूर्ण उंची आणि 1 इंच एक्स्ट्रा टाकायचा आहे। पूर्ण उंची 13.5 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच मी जादा घेत आहे शिलाईसाठी। गळा आपला 9.5 इंचांचा आहे, त्याच्यावर एक मार्क करायचा आहे। शोल्डर मी इथं 6 इंचांचं ठेवत आहे। इथून खाली आपल्याला मुंडा टाकायचा आहे। मुंडा मी 5.5 इंचांचा ठेवत आहे, 5.5 इंचांचा। या पॉइंटवर छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच टाकायचा आहे। छाती 36 इंचांची आहे, तर 9 इंचावरती एक मार्क करूया आणि इथून पुढे 2 इंच आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा घ्यायचा आहे। आता इथं कमरेचा चौथा भाग प्लस 3 इंच टाकायचा आहे। कमर 30 इंचाची आहे, तर चौथा भाग 7.5 येत आहे। 2 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच हे टक्स साठी ठेवायचा आहे आपल्याला। हा पॉइंट आणि हा पॉइंट आपण जोडून घेऊया। आता इथं मुंड्याचा शेप द्यायचा आहे, त्याच्या आधी पाव इंच आतल्या बाजूला आपल्याला घ्यायचा आहे आणि इथं मुंड्याचा शेप द्यायचा आहे 1.5 इंचावरती। आता आपण हे पूर्ण कट करून घेऊया। हे मी अस्तर पूर्ण कट करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती पॅचच्या गळ्यासाठी गळा कट करून घ्यायचा आहे। गळा आपला 9.5 इंचांचा आहे। हा मधला गळा आहे, पण आपल्याला पॅच लावायचा आहे, त्यामुळे पूर्ण आपण कटिंग करून घेणार आहोत। तर बंद बाजूपासून आपल्याला 3 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे आणि वरती शोल्डरलाही 3 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे। पहिले आपण 2.5 इंचाचा हा बॉक्स तयार करून घेऊया, म्हणजे आपल्याला साइडचा शेप देता येईल। आता आपण मधल्या गळ्याला पहिले आकार देऊन घेणार आहोत। तर मी मध्ये पान गळ्याचा आकार काढत आहे। थोडासा बाहेरून घ्यायचा आहे आपल्याला। हे डार्क करूया आपण। हा मधला पान गळा आहे। आता आपल्याला साइडचा आकार द्यायचा आहे, ज्याचा आपण पॅच तयार करणार आहोत। आता आपण हे गळा कट करून घेणार आहोत। हे असं आपण कट करून घेतलेलं आहे। याच्यावरती आपल्याला ब्लाउज पीस कट करून घ्यायचा आहे। हे आता आपण अस्तर बाजूला ठेवूया। हे आपल्याला नंतर कॅनव्हास कटिंग साठी लागणार आहे, आपण व्यवस्थित बाजूला ठेवून घेऊया। आपण पहिले काट कट करून बाजूला ठेवणार आहोत, नंतर आपल्याला मागचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे। ब्लाउज पीसावरती आपण अस्तर ठेवायचा आहे आणि आपल्याला जरा जास्त कपडा ठेवून कट करून घ्यायचा आहे। हे काट आहेत ते आपण इथून मधून कट करून घेणार आहोत। आता हे मशीनवरती आपल्याला जोडून घ्यायचे आहेत, नंतर आपल्याला ह्याचा पॅच तयार करायचा आहे या आकाराचा। आता आपण मशीनवर बघूया पॅच कसा तयार करायचा ते। हे असे काट मी जोडून घेत आहे। उलटी बाजू वरती केलेली आहे, दोन्ही सरळ बाजू एकत्र करून। आता मधून एक आपल्याला दाब शिलाई घालायची आहे याच्यावर। अशी मी दाब शिलाई मारून पूर्ण अखंड काठ शिवून घेतलेले आहेत। आता हा जो गळा आहे आपला पानाचा, तो आपण कट करून घेणार आहोत। नंतर आपल्याला कॅनव्हास वरती गळा कट करून घ्यायचा आहे याच मापाने। आता हा गळा आपण कॅनव्हास वर ठेवून
या मापाने कॅनव्हास कट करून घेणार आहोत। व्यवस्थित आकार द्यायचा आहे आणि कॅनव्हास कट करून घ्यायचा आहे आपण। आता आपण हे कट करून घेऊया। हा गळा आपल्याला अस्तरवरती जोडून घ्यायचा आहे। ह्याला आता मी अस्तर कट करून घेते। कॅनव्हास मी अस्तरला प्रेस करून जोडून घेतलेला आहे। आता आपण साइडने कट मारूया आणि हे अस्तर आतल्या बाजूला फोल्ड करून आपल्याला तयार करून घ्यायचा आहे गळा। असं फोल्ड करायचं आहे आणि पूर्ण राऊंड शिलाई मारून घ्यायची आहे। आता जे मगाशी आपण शिवून ठेवलेले काठ आहेत त्याच्यावरती हा गळा जोडायचा आहे आपल्याला। आता हे जे काठ आहेत याला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे। हे जे आपण मगाशी शिवून घेतलेले काठ आहेत त्याला असं अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला। चारी बाजूने शिलाई मारून आपण अस्तर जोडून घेणार आहोत। हे जादाचं जे अस्तर आहे ते आता आपण कट करून घेणार आहोत चारी बाजूनी। हे जे आपण शिवून घेतलेले काठ आहेत त्याच्या मध्यावरती आपण हा गळा शिवून घेतलेला आहे त्याचा मध्य ठेवायचा आहे आणि आपण एक पिन लावून घेऊया। आणि पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे। आता अर्धा इंचाचा गॅप ठेवून आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला ही अस्तरची बाजू आतल्या बाजूला करायची आहे आणि पूर्ण असं व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं हाताने आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे। अशी एकदम फिनिशिंग मध्ये शिलाई मारून झालेली आहे। आता आपण हे बाजूला ठेवूया। हा मागचा भाग घेतलेला आहे त्याची आपल्याला सरळ उलटी बाजू व्यवस्थित बघून घ्यायची आहे। आता आपल्याला इथून पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची आहे। या गळ्यापासून इथपर्यंत शोल्डर पर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे। ही अशी मी शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपल्याला हा जास्तीचा ब्लाउज पीसचा कपडा आहे तो कट करायचा आहे। आता मी कट मारून घेतलेले आहेत हे आपल्याला उलट करून घ्यायचं आहे म्हणजे अस्तरची बाजू आतल्या बाजूला घालवायची आहे आणि व्यवस्थित असं हाताने प्रेस करून पूर्ण गळा घ्यायचा आहे। दोन्ही बाजू मी अशा हाताने व्यवस्थित प्रेस करून आतल्या बाजूला अस्तर घातलेला आहे। आता आपल्याला इथून अशी पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही भागाला। ही मी अशी शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण हे पूर्ण अस्तर जोडून घेणार आहोत ब्लाउज पीसला। जादाचा ब्लाउज पीस आहे तो कट करून घेऊया। हे जे काठ लावून आपण गळा तयार केलेला आहे त्याच्यावरती आपण मगाशी कट केलेला अस्तरचं जे आहे ते ठेवायचं आहे आणि आपल्याला खडून मार्क करून घ्यायचे आहे।
आता आपली मार्किंग कंप्लीट झालेली आहे। या मार्किंग वरती आपल्याला हा जो मागचा भाग आहे तो व्यवस्थित जुळवून ठेवायचा आहे आणि आपल्याला शिलाई मारून तो जोडून घ्यायचा आहे। मार्किंग केलेल्या ह्याच्यावरती मी हा मागचा भाग व्यवस्थित ठेवून पिना लावून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथून अशी पूर्ण शिलाई मारून जोडून घ्यायचं आहे। ही मी पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण आतल्या बाजूचा हा जास्तीचा जो काठ आहे ते कट करून घेणार आहोत। एकदम फिनिशिंग मध्ये हे आपण जोडून घेतलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित। आता आपल्याला मागच्या भागाला कमरपट्टी जोडून घ्यायची आहे, नंतर आपण याच्यावरती लेस लावणार आहोत। पहिले आपण टक्स मारून घेऊया। ही मी अशी कमरपट्टी जोडून घेतलेली आहे। आता आपल्याला पानगळ्याचा आकार आहे त्याला गोट करून घ्यायचा आहे। ह्या मी 1.5 इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। याचा आपल्याला गोट करायचा आहे, ते आपण पहिले जोडून घेऊया पट्टी। या पट्टीचा आपल्याला सिंगलचा गोट करायचा आहे, त्यामुळे मी फक्त एक बाजू शिलाई मारून घेतलेली आहे। मागचा भाग उलटा ठेवायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला सरळ पट्टी ठेवून इथून एकदम साइडने शिलाई मारून गोट करण्यासाठी पट्टी जोडून घ्यायची आहे। ही अशी आपण पट्टी लावून घेतलेली आहे। आता ते आतल्या बाजूला फोल्ड करायचे आहे आणि आपल्याला इथून गोट सारखा व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे आणि शिलाई मारायची आहे। गोटवर शिलाई नाही आली पाहिजे। ह्या कपड्याच्या आणि गोटच्या मध्ये जी शिलाई मारलेली आहे तिथून आपल्याला शिलाई मारायची आहे। हा आपला गोट करून तयार झालेला आहे। आता आपल्याला लेस लावायची आहे। ही मी लेस घेतलेली आहे। ही लेस आपल्याला इथून अशी लावायची आहे, पूर्ण गळ्याला लावून घ्यायची आहे। इथपर्यंत लेस लावून घ्यायची आहे, कमरेपर्यंत। ही अशी लेस लावलेली आहे एका बाजूला, अशीच आपण दुसऱ्या बाजूलाही लावून घेणार आहोत। ही मी अशी दोन्ही बाजूला लेस लावून घेतलेली आहे। आता आपण याला नाडी लटकन लावणार आहोत। हे मी असं नाडी लटकन तयार करून घेतलेले आहे, ते आता आपण इथं लावून घेणार आहोत। नाडी लावून हा आपला गळा शिवून पूर्ण तयार झालेला आहे। बघा कसा व्यवस्थित दिसत आहे, फिनिशिंग मध्ये एकदम गळा बसलेला आहे। मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पॅच जोडण्याचा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शिकण्यासारखं भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।